12च्या अगोदर गेम संपवायचा आहे सर. चला, हा अंतिम सामना या ठिकाणी होत आहे. शिवरदेव वडवली आणि गावदेवी रायडर्स दोन्ही संघ हे एकाच गावातले आहेत. दोघांनाही आपापला गेम माहीत आहे, त्यामुळे खेळायला अतिशय रंगत आणि मजा येणार आहे. आणि भाऊ साळुंके आहेतच. मला वाटतं त्यांनी सुरुवात केलेली आहे. बोनस प्लस पॉइंट जो कोणी प्राप्त करेल त्याला 500 रुपयाचं पारितोषिक भाऊ साळुंके यांच्याकडून देण्यात येणार आहे. सुरुवात झाली आता फक्त. आम्हाला फक्त भाऊ साळुंके पाहिजे, बस. आम्हाला बाकी काय माहित नाही. प्रथमच चढाई घेऊन सुदर्शन, गावदेवी रायडर्स या संघाचा हा खेळाडू. हा, बोनस प्लस पॉइंट जर आपण प्राप्त केला तर आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. भाऊ साळुंके यांच्याकडून बोनस प्लस पॉइंट 500 रुपयाचं पारितोषिक. रमेश घरत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. भाऊ काय, मला वाटतं इथं आता बोलीच लागणार आहे. खेळाडूंची मजा इथे. मला वाटतं 2 पॉइंटला 1000 रुपये बोलला काय भाऊ. जो कोणी खेळाडू 2 गुण प्राप्त करेल त्याला भाऊ साळुंके याच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. हा, 2 खेळाडू बाद. हा, 2 खेळाडू बाद करेल त्याला भाऊ साळुंके यांच्याकडून नाही 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि रमेश घरत यांच्याकडून बोनस प्लस पॉइंट साठी 500 रुपयाचं पारितोषिक. चला, म्हणजे 1500 रुपये झाले ना. रमेश घरत बोला, चला बोली लावा. अमोल आपली प्रथमच चढाई घेऊन विरुद्ध संघावर चढाई करताना दिसतोय तो अमोल. छान सुंदर अमोल डाव्या कोपऱ्यात हाताने मारण्याचा प्रयत्न, पाहूया त्याच्या हाताला यश येतोय का. आणि आता मात्र अमोलची पकड आणि त्या पकडीत अमोल बाद. आणि थर्ड रेटचा बादशाह आलेला आहे, ज्याने मगाशी बदामाची बरणीच घेऊन ठेवलेली आहे. जर 1 पॉइंट आपण प्राप्त केला सुजल तर आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे भाऊ साळुंके यांच्याकडून. आणि मला वाटतं सुजल बाद झालेला आहे, लॉबी टच झालाय आणि बाद झालाय. सुजल काही नको आपल्याला, अजून आपल्याला टाइम आहे. आपल्याला काजू बदामची बरणी घ्यायची आहे. एक बोट तुझ्या नावावर, तुला मांडीवर पण गेल भाऊ. मुकेश यांचा बळी घेतलेला आहे. पुन्हा एकदा संकेत. आज संकेतने काहीतरी खाल्लेला आहे. मगापासून संकेतचा गेम अतिशय चांगला चाललाय. आताही मला अपेक्षा आहे संकेत कडून. पाहूया संकेत.
कृपया प्रेक्षकांना विनंती आहे, स्टेजच्या समोरून जरा बाजूला व्हा. कृपया बाजूला व्हा. ओमकार, दिनेश रोटकर यांच्या 5 अनमोल रत्नापैकी हा एक रत्न ओमकार. मागे परतले, त्याला प्रत्युत्तर संकेत. आणि आता मात्र संकेतची अतिशय उत्कृष्ट अशी पकड झाली आहे. जो खेळाडू बोनस प्लस पॉइंट प्राप्त करेल त्याला रमेश घरत यांच्याकडून 500 रुपये आणि 2 खेळाडू बाद करेल त्याला भाऊ साळुंके यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. ओमकार एक हलकीशी चढाई करून मागे परतलाय, त्याला प्रत्युत्तर. एक 10 नंबरचा खेळाडू एक छोटीशी चढाई करून मागे परतलाय. या स्पर्धेतले 4 क्वार्टर फायनल अतिशय चांगले झाले, त्याच्यानंतर 2 सेमीफायनल सुद्धा चांगले झाले आणि आता फायनलचा सामना चालू आहे. पाहूया, तो सुद्धा अतिशय रंगतदार आणि मजेदार व्हायला पाहिजे. मला वाटतं या पंचकृषीत कुठे अशा स्पर्धा झाल्या नसतील. अशा स्पर्धा भाऊ साळुंके इथं आल्यामुळे होत आहेत. खरोखर भाऊ, पुढच्या वर्षी सुद्धा तुम्ही आवर्जून या. तुम्ही बोलाल ती तारीख घेऊ आपण. हा, ओमकारने 4 खेळाडू बाद केले तर त्याला 1000 रुपयाचा पारितोषिक, भाऊ साळुंके 2000 रुपयाचा पारितोषिक मिळणार आहे. हे 4ही खांद्यावर मारून न्यायचे आहेत. आणि ओमकार यांची आता मात्र पकड, ओमकारची पकड केली. दर्शनभाई विचारे, एवढी चांगली मजा सोडून तुम्ही कुठं जाताय हो? एक तर लेट आलात सामन्यांना. भाऊ साळुंकेनी जी मजा केली ती पण नाही बघितलं. आता तरी बघा, नाही तर काय, ते काढा बाहेर, काढा पैसे. शिवरदेव या संघासाठी एक सुवर्ण संधी आहे. शिवरदेव या संघासाठी सुवर्ण संधी आहे. हा, भाऊ साळुंकेचा एक मानसपुत्र आता आलेला आहे. किती आहे त्याला? आपण एक खेळाडू बाद केला तर 500. अरे काय करतोयस? बक्षीस लावल्यापासून नुसता लॉबीतच चाललाय तो. हा, शिवरदेव संघासाठी एक सुवर्ण संधी आहे. जर आपण फायनल मारली तर आपल्याला नितेश पांडुरंग कांबळे यांच्याकडून 12 किट देण्यात येतील. याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. नितेश पांडुरंग कांबळे यांच्याकडून 12 किट आपल्याला देण्यात येतील आपण जर फायनल मारली तर. चंद्रकांत कांबळे यांच्याकडून मंडळासाठी 200 रुपयाची देणगी आले. धन्यवाद. शिवरदेव संघाला एक सुवर्ण संधी आहे. जर आपण फायनल मारली तर आपल्याला नितेश पांडुरंग कांबळे यांच्याकडून 12 किट देण्यात येतील. आता आपल्याला गेम दाखवायचा आपल्याला. चला,
10 नंबरचे खेळाडू, मूर्ती लहान पण कीर्ती महान. हा, दर्शन भाई काहीतरी बोलतायत काय? भाऊ बघ जरा दर्शनची काहीतरी कळ काढ. हा, माजी नगरसेवक, श्रीवर्धन नगरपालिकेचे माजी नगरसेवक किरण किरण केळसकर या ठिकाणी आलेले, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. किरण केळसकर यांचा. काय झालं? कसले 2 खेळाडू बाद केले ना? 2 खेळाडू बाद केले होते, पण तो एक स्वतःहून आउट झाला म्हणून तो पारितोषिक दिला जाणार नाही. जर त्याने मारून नेले असते तर पारितोषिक त्याला दिला गेला असता ना. आम्ही खुलासा केला लगेच, नाही तर त्याला वाटलं असतं मला भेटतील. स्वतः मारले असते 2 खेळाडू तर त्याला 1000 रुपये मिळाले असते. आता बघूया, ओमकार साठी सुवर्ण संधी आहे. खेळाडू मात्र चान्स देत नाही 2 न्यायचा, एकच हात घालतोय आणि डू ऑर डाय. आणि एकच खेळाडू राहिलाय, मारेन किंवा मरेन या ईर्ष्येने, या जिद्दीने विरुद्ध संघावर त्यांनी मात केली आहे. पाहूया, काहीतरी आपल्याला करायलाच लागेल. आणि आता मात्र त्यांची पक्कड आणि पहिला बोनस पॉइंट आहे. शिवरदेव या संघावर एक लोणाचा बोजा आणि अमोल, गावदेवी रायडर्स या संघाचा खेळाडू अमोल शांत विचारपूर्वक संयमाने विरुद्ध संघावर चढाई करताना दिसतोय. आणि सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. विश्रांतीपर्यंत गुणफलक आहे. हे विचार, गावदेवी रायडर्स 10 गुण आणि शिवरदेव 3 गुण, 7 गुणाची आघाडी गावदेवी रायडर या संघाकडे आहे. माजी नगरसेवक किरण केळसकर श्रीवर्धन यांच्याकडून आमच्या मंडळासाठी 1111 रुपयाची देणगी आलेली. धन्यवाद. दर्शन भाई काय 10 मिनिटाचा विषय आहे, थांब जरा. दर्शन भाई यांना विनंती आहे की आमच्यासाठी फक्त आपली 10 मिनिटं द्या. 10 मिनिटात या ठिकाणी सामना संपणार आहे. कृपया जाऊ नका. तुम्ही गेला तर आम्ही स्पर्धा आता रद्द करू, कोणालाच बक्षीस देणार नाही. 1100 कोणाचे 1000 दिला नाही, 1100 देऊन टाका. 1000 आपल्या पोटी 1000 आपल्या पोटी 1000. प्रसाद विचारे आपण थांबा. विश्रांतीनंतर सामन्याला सुरुवात झालेली आहे. 10 नंबरचा खेळाडू ओमकार. अरे तुमच्यावर एवढी बक्षिसांची खैरात होते आणि तुम्ही काही खेळच दाखवत नाही. मुकेश एक उंच बांध्याचा असा खेळाडू
शिवरदेव या संघाचा एक हुकमी एक्का म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मुकेश लाथेने गडी मारण्याचा प्रयत्न करतोय, पाहूया. आणि आता मात्र मुकेशाने 2 खेळाडू बाद केलेले आहेत आणि 1000 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे. आता मात्र 1000 रुपयाचा मानकरी मुकेश ठरलेला आहे. भाऊ साळुंके यांच्याकडून जो पारितोषिक देण्यात आलेला आहे त्याचा मानकरी ठरलेला आहे मुकेश. आता पुढचा काहीतरी पारितोषिक येतंय. हा ते पैसे घेऊन पकड पण ह्याला पकड केली, कोणाला पकड केली होती, कोणाच्या पकडचा विचार नाही तुम्हाला लक्षात नाही. नाही नाही, अमोलला पकड झाली त्याचा 4 जणांना. अमोलला पकड झाली ना. हजार रुपयाचे मानकरी झालेले आहेत मुकेश. काहीतरी होऊ द्या, आपला दिवस सुटलेला आहे. आपल्याला आज कामावर नाही गेलं त्याची काय खंत नाही. अमोल भाऊ आता 1000 रुपये देऊन झालेले आहेत. आता पुढचा काय तो बोला. हा आणि पक्कड झाल्यावर 1000 रुपये 1000 रुपये लागलेले आहेत. बोलल्या बोलल्या 1000 रुपये. संकेत नागती, हो संकेत नागती, 1000 रुपये आलेले आहेत तुम्हाला. मंडळ म्हणजे सगळ्या संघाला, एकट्याला ना. 1000 रुपये घ्या, ते 1000 रुपये घ्या. अरे भाऊनी काय बंडलच आणला नाही का काय. लिहून घे काय. पहिला ते 4 ते अमोलला पकड केले ते आलेत पैसे. रमेशजी खरं त्यांच्याकडे न्यायचे ना ते 500. हा बोनस प्लस पॉइंटचे राहिले आहेत. बोनस प्लस पॉइंट मारला तर रमेश खरं त्यांच्याकडून 500 रुपये देण्यात येईल. रमेश गेला, येतील ते जीपेला. मुकेशला पाणी द्या आणि त्याला तो 500 नाही 1000 रुपये मिळाले आहेत. बोनस प्लस पॉइंट मारायचा आहे ना अजून. पाणी बिणी पाजा त्याला. आज सगळ्यांच्या घरी संक्रांत झालेली आहे, आमचीच राहिली फक्त. भाऊ साळुंके आवाज येऊ दे. आणि आता संकेतची मात्र पक्कड झाली, त्या पकडीत संकेत बाद. संकेतला एक छोटीशी दुखापत झालेली दिसते. चला ओमकार, आपल्याला बोनस प्लस पॉइंट पाहिजे. आजच्या या मकर संक्रांतीच्या निमित्त संदीप मंडळाच्या वतीनं या ठिकाणी स्पर्धा संपन्न होण्याचा आता शेवटचा काही क्षण आहे.
सामना संपायला शेवटची 5 मिनिटं शिल्लक आहेत. 11-6. गावदेवी रायडर 11 आणि शिवरदेव 6. फक्त 5 गुणाची आघाडी आहे. आणि आता थर्ड आहे, पाहूया सुदर्शन काय करतोय. एक खेळाडू बाद केलाय सुदर्शनने. संदीप मंडळाच्या वतीनं श्रीवर्धन आणि म्हसा तालुक्यातील या ठिकाणी संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले. 16 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत. त्या सर्व 16 संघांचा मी खरोखर आभार व्यक्त करतोय. जे खेळाडू या ठिकाणी येऊन खेळ दाखवला, जे प्रेक्षक सकाळपासून या ठिकाणी आहेत, त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. हस्ते परस्ते जी देणगी दिली त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आमच्या मंडळासाठी ज्यांनी स्टेज उपलब्ध करून दिला त्या ग्रामपंचायतचा सुद्धा आभार व्यक्त करतो. PNP शाळेचा सुद्धा आभार व्यक्त करतो. तसेच नवनाथ नागती यांचा आभार व्यक्त करतो. ज्यांनी लाईव्ह मयूर थेट प्रक्षेपण केलंय त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो. मराठी शाळेचा आभार व्यक्त करतो. आणि विशेष म्हणजे भाऊ साळुंकेचा आभार व्यक्त करतो, ज्यांनी या स्पर्धेला 4 चांद लावलेले आहेत. अशा स्पर्धा कुठेच झाल्या नसतील. आजपर्यंत जेवढ्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये ही स्पर्धा मला खरोखर भाऊ साळुंकेमुळे या स्पर्धेला 4 चांद लागलेले आहेत. तुम्ही बाकीच्यानी कोणी नेऊ नका. दरवर्षी भाऊ साळुंके फक्त इथंच येतील. आता भाऊ साळुंकेवर नजर राहील लोकांची. आणि पुढच्या वर्षी आम्ही गोल्डन मॅन पुरस्कृतच सामने भरवणार. भाऊ साळुंके पुरस्कृत आमचे सामने असणार असं आमच्या आयोजकांनी आम्हाला आता सांगितलेलं आहे. भाऊ साळुंकेला आम्ही विचारलेलं नाही काय ते, आम्ही सांगून टाकलंय की भाऊ साळुंके पुरस्कृत या स्पर्धा होणार पुढच्या. आणि भाऊ साळुंके यांनी सुद्धा शब्द दिलेला आहे की या पुढच्या स्पर्धा आणि या ठिकाणी काहीतरी भव्य दिव्य प्रेक्षकांनाही पाहायला मिळेल. वेगळ्या स्पर्धा होतील या. आणि मला वाटतं या स्पर्धेचा काहीतरी जो उत्कृष्ट खेळाडू सर्वोत्कृष्ट खेळाडू असेल त्याला गोल्ड स्वरूपातच काहीतरी आपण द्यायला पाहिजे, तर या स्पर्धेचा काहीतरी मला वाटतं महत्व असेल. नाही, कॉइन तरी द्यायला पाहिजे, सोन्याचा कॉइन. मला वाटतं ते देतील. हा काय भाऊ साळुंके पुरस्कृत पुढच्या वर्षी जे आमचे सामने असणार आहेत हे आत्ताच आम्ही या ठिकाणी जाहीर करून टाकतो. पाहूया संकेत, आणि संकेत जागच्या जागी थांबलेला आहे. 4 खेळाडूंचा क्षेत्ररक्षण शिवरदेव वडवली या संघाचं. चढाई करतोय सुदर्शन. खरोखर आजच्या या स्पर्धेला जी शोभा आली आहे ती आमच्या प्रमुख पाहुण्यांमुळे आली आहे. आणि खास करून आमचे या स्पर्धेचे आकर्षण जे ठरले ते भाऊ साळुंके या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाला 4 चांद लावले. तर मी आमच्या मंडळाच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो आणि पुढच्या वर्षीच्या स्पर्धेसाठी त्यांना आमंत्रित करतो. स्पर्धा संपण्याचा हा शेवटचा आता क्षण आहे. आमचे रसिक प्रेक्षक सकाळपासून या ठिकाणी उपस्थित राहिले कार्यक्रम स्पर्धा बघण्यासाठी, त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी सामना संपलेला आहे. गावदेवी रायडर्स हा संघ या ठिकाणी अंतिम विजेता ठरलेला आहे.